अभिनेते शरद पोंक्षे यांचा आता माफीनामा आलेला आहे। भाजप आणि मनुस्मृतीबाबत बोलण्यामुळे वाद निर्माण झालेला होता। वादानंतर शरद पोंक्षे यांनी आता माफीनामा दिलाय। आधी टीका आणि मग शरद पोंक्षे यांनी आता माफी मागितली आहे। मराठी अभिनेते शरद पोंक्षे कायम त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात। अशातच आता 2 दिवसांपासून शरद पोंक्षे यांनी नागपूरमधल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि सर्व स्तरातून पोंक्षे यांच्यावर टीका होत होती। तसं असतानाच पोंक्षे यांनी स्वतः एक व्हिडिओ प्रसारित करून आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे। नमस्कार। सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवतंय। अशी नेहमीच माझी अनेक वक्तव्य तोडून मोडून फोडून मीडियावाले दाखवत असतात। माझं संपूर्ण भाषण कधी कोणी दाखवत नाही। माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्याच्यातून एक प्रचंड वाद कसा निर्माण होईल, समाजामध्ये दुही कशी माजेल ह्याबद्दल काळजी घेऊन मीडियावाले नेहमी हे माझी वक्तव्य टाकत असतात। तशी त्यांनी आत्ता 2 वक्तव्य माझी चालवली आणि त्याच्यावरनं बरेच लोक दुखावले गेलेत असं मला जाणवलं। एक RSS आणि भाजपबद्दल मी बोललो होतो आणि दुसरं मी असं म्हटलं होतं की मनुस्मृती हा ग्रंथ जर नीट मूळ मनुस्मृती जर वाचली असती तर कदाचित ती जाळली नसती असं मी बोललो। आता ह्याच्या पाठीमागे बोलण्याचा माझा मूळ उद्देश असा आहे की मला असं म्हणायचं आहे की हिंदुत्व ह्या विषयावर बोलत असताना हिंदू धर्मातले जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 4 वेद, उपनिषद, पुराण, मनुस्मृती, तर हे सगळं आपण वाचतच नाही। हे जर वाचलं तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय। हा माझा मूळ उद्देश आहे त्या पाठीमागं बोलण्याचा। त्यामुळं मी असं म्हटलं की मनुस्मृती, वेद, उपनिषद संपूर्ण भाषण यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता। की जर मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली, त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं आणि अशा अनेक गोष्टी घडल्या। आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी